आपली जाईल तर एक नंबर. कुठं काय तिने काय एखादी गाडी बाबा आपल्याला मारते असं काय बिहाजोबर राहिलंच नाही. मग सलग 3 वर्ष ती गरुड पक्षा कायम राहिली. चांगल्या गाड्या आमच्या अक्काजीवाडी गाडी पळाली की आमच्या गाडीच्या आधीच्या ह्या 40 सेकंदच्या वर पॉइंट घेत होत्या. आमच्या कोंडांनी तर पळाले 35 सेकंद 3 पॉइंटला 1 नंबर केला. तर बहुत उतारल्या मी नंबर नेहमी अशी कुणाची सुद्धा अपेक्षा राहत नाही. उघडा उघडीच म्हणणार आपला दुसरा तिसरा आपला ह्या जिथे हे करायची. तर त्यातला काल्याचा एक हॉटेल चांगला माणूस तज्ञ होता. रोज मैदान तुम्ही घालून बघा म्हणला गाडी त्या गाडीवर म्हणजे पळते कितपत तुम्हाला कळत ते हानते. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कासार शिरंबे या गावामध्ये. तर या गावामध्ये 83 ते 86 या सालामध्ये एक जोडी अशी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली. त्या जोडीने जवळजवळ टोटली जेवढे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सगळे फायनल घेतलेले आहेत. सगळ्या 1 नंबरची पारितोषिक घेतलेली आहेत. म्हणजे त्यांनी रेकॉर्ड ब्रेकच केलेलं होतं त्या जोडीने. आणि ती जोडी म्हणजे घरच्या गायची होती. तर ती जोडी म्हणजे गरुड पक्षा. तर आपण पाहताय मित्रांनो हे गरुड पक्षाचे मालक आहेत. तर आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांनी गरुडाला आणि पक्षाला कसं घडवलं. तर नाना पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. मी बाबूराव कृष्णा बोंद्रे कासार शिरंबे. मी इथं घरीच आपली साध्या गायची बैल 2 तयार केली की आपली गाया मागणं डोंगरात जायचं. तिथं वर्ष 6 वर्ष डोंगरातच होते. पुन्हा वाय बांधायला लागलो. मग अशा आपली तालीम चालू केली. वावरात चाकोरी पाडून आपले टिकटिकी त्यासनी 1-2 दिवसानं कसं सवड गावल तसं रेशील देत राहिलं. मग ती लहानपणच्यानं सुराव राहिली त्यांची. ती आपली म्हणजे कशी बिनधारता जायची तर फिरून यायची तर सोडायचो. तर घरापाशीच आपल्या मळलेले वावरात चाकोरी. त्यामुळे त्यासनी लहानपणच्यानं चांगलं वळण लागलं. म्हणजे इकडे तिकडे पळणे नाही काय नाही. येली तर जाऊन फिरणार येणार ती बाहेरला लागायची. अशी करीत करीतच पुन्हा मग खाडे शिरतीला चालू केली. मग इथं आपलं वाटेगाव म्हणा पाचुंबरी जवळजवळची येतं शेण ही अशी काशीगाव अशी आपली निहाचो इकडे तिकडं. आणि दुसऱ्या वर्षीपासून म्हणजे 3ऱ्या वर्षी तिने बघा सर्वसाधारण इथनं चालवीतच नेली तर देवराष्ट्राला. ते आम्हाला सांगितलं सोमवारी राहून. मग आम्ही इथनं गेलो सोमवारी तर आम्हाला सांगितलं मंगळवारी. 2 दिवस तर पाहुण्याच्यात बांधली आणि तिथं पुन्हा वर गेलो मंगळवारी राऊंडला. मग तिथं बघा त्यांचा पहिला स्टार्ट हे तर खाडशी त्या आदल्या वर्षी झाली. आणि दुसऱ्या वर्षी तरी मग त्याने चांगलीच तालमी देऊन मग काढली तर बाहेर श्रावण महिन्यात. ते देवराष्ट्राला तिने 1 नंबरच केला. तेव्हा आमची गाडी म्हणजे ही आपल्या नेरलं करायची. त्या गाडीला आपल्या गाडीनं तर सर्वसाधारण फरकानं मारली. ती तेव्हा पुन्हा त्या गाडीला गावलीच नाही. पुन्हा तिने इतर गावाने आणून बघितली घालून पण त्यासनी काय नाही वासर गावलं. ती पुन्हा कायमच फायनलला उतर लागली. म्हणजे आपली जाईल तर 1 नंबर. कुठं काय तिने काय एखादी गाडी बाबा आपल्याला मारते असं काय बिहाजोबर राहिलंच नाही. मग सलग 3 वर्ष ती गरुड पक्षा कायम राहिली. आणि तुम्ही स्वतः त्या गाडीवर जॅकी असायचा. हो. तर तुम्ही कसं काय जॅकी त्या गाडीवर असायचा. रेशील माझी आजची असल्यामुळं मला काय अड्ड्यात त्याची शेवट वाटत नव्हतंच बेकार. ती बिनगुरी येत बिनधारता मी कोणाला नेत नव्हतो रेशीलला कुठल्याच पोराला. सापते बांधायची झोपायची उठलं की आपली न्यायची. ती 15-16 फूट आम्ही मोजून केलेलं तेवढ्यात आपला टप्पा द्यायचा ना आणून बांधाय. डबल कधी पळवली नाही. म्हणजे एक बार त्या मैदानावर न्यायची त्यांची आणि आपली तेवढा टप्पा द्यायचा ना आणून सोडायची. 1 दिवस आडाना आपलं ती कायमच त्यासनी रेशील राहून. आणि तेव्हा बघा बाहेर जी निघलो ती स्टार्ट देवराष्ट्रात. इथनं मी चालवी देवराष्ट्राला नेली. ती देवराष्ट्र 1-2 दिवस तिथं बांधली पाहुण्याच्या. तर पुन्हा 3ऱ्या दिवशी तर तिथलं मैदान खेळलो. मग ते आम्हाला तरी विश्वास आहे बाबा ती पळते ती नियाव करते. आम्ही तर खाडी शिट्टी लादल्या वर्षी पळवलेली.
त्यामुळं आम्हाला बी गॅरंटी नाही एवढी पळते. मग त्यात एक नंबर केला देवराष्ट्र मग आणली. पुन्हा बघा इथनं गेलो सेकंदवर शिराळ्याला, तर तरी 1600 फुटात काहीतरी 35 सेकंद 3 पॉइंटला एक नंबर केला. तर 40 सेकंद 4 पॉइंटला 3 पॉइंटला एक नंबर होत होता. ही जीपी पळत होता किंवा निर्लकर साखराळा पळाला. चांगल्या गाड्या आमच्या आकाशवाडी गाडी पळाली. ह्या आमच्या गाडीच्या आधीच्या ह्या 40 सेकंदच्या वर पॉइंट घेत होत्या. आमच्या कोंडांनी तिथं पळाले 35 सेकंद 3 पॉइंटला एक नंबर केला. तेव्हा आम्हाला सगळ्याला म्हणजे श्वास लागला की एवढं सेकंद तोडलं म्हणजे आपली गाडी आता कुणाला गावत नाही. नाहीच गावली. पुन्हा ती शिराळ्याला आलो, ती पुन्हा इस्लामपूर घेतलं. तेव्हा गावच्या पटलं नाही. मग सगळी गावची लोक सगळी इस्लामपूरला लुटली. मग बघितलं तेव्हा पटलं माणसाने खरं पळते ते कोण. मग देवराष्ट्र बघा ते म्हणजे इस्लामपुरावर एक नंबर असा केला की बघण्याजोगाच. मग तिसरा नंबर तिथं झाला. ती पुन्हा सुरजी लागला ती नाहीतच. मग सलग 3 वर्ष आपली चालूच राहिली. म्हणजे सलग 3-4 वर्ष गरुड पक्षा टॉप मध्येच पळाली. हो, टॉप मध्येच. तर मग ज्यावेळेस त्या काळात गरुड पक्षाची गाडी मैदानात यायची, तुमच्या नावावर गाडी पळायची, तर ती नाव अनाउन्समेंट झाल्यानंतर काय चर्चा असायची? चर्चा म्हणजे काय, जे ते म्हणणार शिरंब उतरलं की आता आपलं काय करायला नाही, आपण कालनीच नंबर आपलं बघित बसायचं. अपेक्षा नव्हती कुणाची की बाबा शिरंब उतरल्या मी नंबर नेईन, अशी कुणाची सुद्धा अपेक्षा राहत नाही. उघडा उघडीच म्हणणार आपला दुसरा तिसरा आपला ह्यावर जिथे हे करायची. आणि गाडीच त्या मपान पळत होती. आणि ती काही म्हणायची तर की कालकरी मागणं अशी चर्चा उठायची की पहिल्या दुसऱ्या फेऱ्यात गाडी पळत नाही. तर त्यातला काल्याचा एक हॉटेलवर चांगला माणूस तज्ञ होता, रोज मैदान बघा, तुम्ही घालून बघा म्हणला गाडी, त्या गाडीवर म्हणजे पळते कितपत तुम्हाला कळत. ते हाणते ती का 2 फेर गाडी, गाडीच नसते, त्यामुळे ती सोडून देऊन कवा ते टाकीत येते. तुम्ही घालून बघा, मग किती अंतराने तुम्हाला मारते गाडी कळत. तो खच लावून ड्रायव्हरच हानीत नाही गाडी, कवा ते तप टाकून आणते. त्यामुळे तुम्हाला वाटते त्या गाडीला स्पीड लागेल. फायनलला कशी त्या गाडी त्या कच्चानच गाडी ती पळणार. गट्टाला घाला तुम्ही, सीमेला घाला, तुम्हाला सुट्टी नाही कोणाला. आणि तसं होईतच होत. म्हणजे गाडी कशी आता या वाघरवाल्याना तेव्हा आमच्या बरोबर वाघरवाला चांगला पळत होता. कालीची गाडी पळत होती चांगली, कराडची एक शिंगणाची पळत होती. गाड्या ठराठराक होते का, 4-5 गाड्या चांगल्या भागात या होत्या. पण सर्वसाधारण गाडी ही आमची कशी की हात टाकायला म्हणलं की पहिले आत्ताच्या फॉकन शिपूट चावणं या अजिबात काय नाही पाहिजे. हाताचा खेळ तेवढा करेल तेवढा बैल चालणार. आताच कसं दांडकी मारा शेपट चावा असलं काय त्यांच्या म्हणजे ह्याच्यात नव्हतं. मग ज्यावेळेस म्हणजे ती मेन गोष्ट म्हणजे ती तुमच्या घरच्या गायची होती. हो, मग ती तुम्हाला कसं काय वाटलं की आता ही वासरं झालीत, पहिल्यांदा कसं आम्ही खड्या शिरतीला आपली मोठी गाडी झोपून जायचो पोरं. ती म्हातारी माणसं नाहीच म्हणायची तर आम्हाला कशाला बैल आवतायची, तुम्ही काहीतरी करताय. आम्ही असंच मग कडूस पडताना जा काय कर, लांब न्यायची, कुठं चालवीत न्यायची, अशी करून दुसरी बैल पळवाय शिकवलं. त्यांना नाद लागला आणि खोंड झाली वाईज लहानपणाच्यानंच त्यांच्यावर झोप पाठवली की आता झाली घरची तयार जोडी, बघूया काय करते. मग ती त्यांच्यावर लहानपणाच्यानंच बघते, सगळ्या घरादाराची बसली. 7 दिवसाच्या फरकाची दोन्ही पाड्या होत्या. एक अंडी म्हणजे एक अंडी बैल होता, तो कायम हिंडाय काय येत नाही असायचा मसारात, कामापुरता खाली पुन्हा कायम डोरात. त्यानंच त्या पाड्या गाप गेलेल्या त्या 7 दिवसाच्या फरकावरती दोन्ही पाडी होती. गरुड ह्यो थोरला 7 दिवसाच्या फरकाचा, आणि तो पक्ष्यावर म्हणायचा तो बारकाच 7 दिवसाच्या फरकाचा त्याच्या मागाला. मग ती दोन्ही लहानपणाची एक सारखीच राहिली. तर आणि देशी बैल त्यामुळं कशी बांधी बारक्यापणापासून त्यांचा बांधा बारीक का नाही जातल्या तर शरीर राहील.
नाना असा गरुड पक्षाचा एखादा आठवणीतला किस्सा काय आहे तुमच्या की तो लक्षात म्हणजे तुमच्या जाऊ शकत नाही? नाही, कोंड तशी पळाली तर चिक्कार. आता हे आपलं भागात आमच्या चांगलं चालणार आहे कोळ्याचं मैदान, हा अगदी फरकानं काढले ते. हा. म्हणजे काही माणसांनी नाव ठेवायला सगळे 2 वर्ष म्हणला तर 2 वर्ष घेतले. म्हणजे काय काय ठिकाणची मैदान आता बघा, तुमचं मसूर एक 3 वर्षे कोण त्या बैलांनी घेतलं, तुमचं ही साखराळा एक 3 वर्षे, देवराष्ट्र एक घेतला. म्हणजे अशी ठराठराक मैदान 3-3 वर्षे तिने पुरी घेतली ते मैदान. म्हणजे जेवढी मोठी हिंद केसरी हो. नावाजलेली मैदान होती ती सगळी गरुड हो, सगळे पक्षानं सगळे एक नंबर केली. 1 नंबर केला. हो, आंबेरीचा फिरता पेला आणला 1-2 वर्ष. मग गरुड पक्ष असं आम्ही ऐकलंय की ते असे दिवसभर म्हणजे घरी बांधून नसायची, डोंगराला अशी चरा असायची, तर त्याबद्दल काय सांगचाल? सराय काय देत ना, सकाळी नेली का नाही की 5 वाजता जोगून ही माग येणार बरोबर वाटत ना. आपली व्यवस्थित घराला गायांच्या मागणं 1 वर्ष गायांच्या मागणं होती. पुन्हा तो बैल घेऊन मी आपला मग सलग तेसनी 1 वर्षभर जायला लागलो. जशी मग ही खड्या शेतीला ही न्यायला लागलो की पुन्हा पोरं म्हणायला कुठं खाड्यात नाची होतीस वजभर काढायचं. मग अशी मग पुन्हा जाग्यावर बांधली. दुसऱ्या वर्षी 2-2.5 वर्षात तरी बांधली. मग 3ऱ्या वर्षी मग 3-3.5 वर्षात बघा त्यांचं फायनल झालं 1 नंबरला. मग ज्यावेळेस त्यांनी पहिले फायनल केले त्यावेळेस काय आनंद होता? आनंद म्हणजे सगळ्या मुलाबाळासनी घरच्यासनी आनंद झाला. लहानपणच्यानं आपलं जपली त्यासनी तेवढं आपलं त्यांनी भक्ती केल्यासारखं त्यासनी फळ दिलं. तर नाना काय काय लोकांशी मैदानात ज्यावेळेस गट पास करायची गाडी, तर गाडीला एवढं स्पीड नसायचं, तर काय काय म्हणायची की आता सेमीला आपण ही गाडी मारू, तर काय ते क्षण काय असायचा? गाडी मारून मग आता तशी शक्यतो आमची बैल बघितली तर लहान, आणि तिकडे जाताना न चालणारी म्हणल्यावर जी ती चर्चा अशी कडेला उभी राहिली. ती एका मैदानात आमचा गाडी म्हटल्यावर गरुड, तर या खायला पोर म्हणत हा सरवड चाललाय का काय हो म्हटला, थांबत चाललं ना तसं म्हटला पुढं बघून. हा म्हणजे पोरं हसायची तर जाताना, पण माग फिरून येताना जी बघितल्यावर करणार आयला म्हणाली केवढीशी बिट्टार द्याय तर गेली तर निघून. म्हणजे आनंद पुन्हा माणसाला होणार. पण ती जाताना चालत नव्हती तर त्यामुळे म्हणणारी कितपत पळणार दिसाय बारकी, पण ती माग आल्यावर ती माणसासनी त्या गावातल्या काढणार की खास ही बैल पळणार. पण तो पटत नव्हतं ना, त्यांचा शांत लय स्वभाव दोन्ही. स्वतः तुम्हीच गाडी आणायचा, मग तुम्हाला हा नाद कसा काय लागला? का गरुड पक्षानंच हा नाद तुम्हाला लागला? गरुड पक्षानंच नाद लागला म्हणाला. म्हणजे घरालाच सगळ्या. पुन्हा काय या आम्हाला अंगावर येणारी म्हातारी माणसं पंजीवर धरून पळायला लागली. या वाटेगावला पळाली त्या बाटावड्याला डालीवर, ती म्हातारा आमच्या अंगावर येणार पंजीवर धरून पळायला लागले. डाली लागली कोंड बारकी. म्हणजे आनंद ती पुन्हा सगळ्यालाच ही झाला, म्हाताऱ्या माणसापर्यंत तरुण पोरापर्यंत त्याचा आनंदच झाला. मग त्यावेळेस कोणती कोणती बक्षीस घेतली गरुड पक्षानं? गरुड पक्ष म्हणजे सर्वसाधारण आमच्या भागातलं एक मैदान कुणाला जाऊन दिलं नाही 3 वर्ष सलग. आणि घाट मत्ता बी आणला. सर्वसाधारण तुमचं लिंबू ही बघा, पुशेगाव ही सगळी मैदान का नाही आणून 1-2 वर्ष एखाद्या वर्षी. आपल्या गरुड पक्षानं सर्वात मोठं बक्षीस असं काय घेतलेलं? मोठं म्हणजे मोटर जीपी पावशी घेतली तेव्हा आमची बक्षीस मोठी कुठं होती तेव्हा ती 5,000 पर्यंत लास्ट नंबर होयाचा आहे का नाही. आणि जीपीची मोटर म्हणजे 1 नंबर आपल्या भागात खाली ही हिंद केसरी मैदान. मग ते त्या काळात कोणकोणत्या गाड्या असायच्या त्यावेळेस? ज्यावेळेस गाड्या होत्या की जीपीच्या होत्या चांगल्या गाड्या, पुन्हा तुमच्या वागीरवालीची गाडी चांगली होती, कालेची एक होती, पेडगावची गाडी एक चांगली होती. गाड्या चांगल्या होत्या स्टाफ करणाऱ्या. आपल्या गाडीला म्हणजे पहिल्या वर्षी बाहेर पडलो त्या वर्षी पेडगावच्या गाडीनं मारलं होतं. दुसऱ्या वर्षी जीपीनं बोलवून घेऊन येतं फाईट मोटर लावली.
मग शिमीला आमच्या गाड्या टाकल्या दोन्ही, पेडगावची ना आमची, तर आम्ही शिमीला त्याला सगळ्यापैकी मारला. त्या काळात गरुड पक्षाच्या गाडीला अशी टप देणारी कोणती गाडी होती अशी तुम्हाला असं वाटायचं की ही गाडी लय टप देते, ही जिंकल किंवा गरुड पक्ष जिंकल? तशी टप देणारी गाडी वाघेरवालीची. काय क्षण असायचा तो? ती गाडी म्हणजे कशी की आमची 5 हात गाडी म्हणजे ढकली बसणं पुढे वापर, आणि ती गाडी 7 हात. मग उभी राहतानाच आमची खोंड वशिंड्याला उभी राहायची. तासात लावली की ती गाडी 2 हात पुढेच उभी राहायची. मग ह्यांच्या गळ्याकडे ना ह्यांची तोंड यायची, आणि पुढनं बघणारी म्हणणार ना का खोंड लेट सोडते. म्हणजे खोंड लेट नाही सुटत नव्हती, खोंडांची झ्यापच कमी पडत होती जाग्यापासून. ती पुन्हा निमपर्यंत समान 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 होईत वाघेरवाल्याची ती जाणार. आणि निमत न बघा काय 1000 फूट असो 1200 फूट असो, तोंड काढलं की गेलीच खोंड निघून, सुट्टीच जाणार निघून पुन्हा, नाही तर गाडीला गाव. तिथे जीपीनं जाऊन निधन केलं तेव्हा मला सुद्धा पटलं. म्हणजे कसं की तो म्हणला की तुम्हाला सगळी वैरणी मिळते, तुम्ही कुठली बी मूठ उचलून टाकू शकता, तशी आमच्या जनावरला मिळणार. मक्का असली की गाड्यान जायचं, ते मक्काच कस तोडून ऊसच आणायचा असं नाही म्हणला. आमच्याकडे म्हणते सगळ्यात तऱ्हेचे वैरण. त्यामुळं कसं सकाळच्या बाजू आपण पाणी प्यायला म्हणलं तर यालाची मूठ उचलली, वाळकी टाकली, तेवढंच पुढं पुढं खाल्लं, किंवा पिंजराची मूठ टाकली, त्याला मग 100% वैरण बी जनावरला लागते. ही ती बदलून एका वैरणी कुठलंही जनावर व्यवस्थित राहील. जेवताना कसं खातोय का नाही की बाबा शेंगाच्या असाव्या खाताना, किंवा मटण असावं, किंवा हे जर दुसरं सुक्क असावं काहीतरी. म्हणजे अशा पद्धतीची जनावराला सुद्धा लागतंय. किंवा खाणं नुसतं आट्टा म्हणून बी चालना झाले, आट्टा मापातच पाहिजे. दुसरं बी वाईज भरड्यातनी बदल आदल केला पाहिजे, त्यासनी चव ही कळलीच पाहिजे जनावर, त्याशिवाय व्यवस्थित राहत नाही. तर मित्रांनो, त्यांनी नानांनी एवढा भारी आता चांगला संदेश दिलाय की वैरणी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यानं टाकल्या पाहिजेत, किंवा भरडा आट्टा असेल हा बदलून तेव्हाच त्यांच्या म्हणजे जनावरांच्या अंगात ताकद येते, हाडं मजबूत होतात, आणि नंतर ते मग तुमची मान अशी ताटच करतात. ते मैदानात गेल्यानंतरच दाखवतात की मालकानं जे आपल्याला घातलंय कष्टाचं त्याचं ते फळ मैदानात देतात. ती वस्तू आता आम्हाला कशी ती वस्तूच तयार करायची होती, त्यामुळे आम्ही तिकडे हातच घाला. म्हशी बी 2-3 होत्या आणि त्या पाड्या बी 2 होत्या. ती हिंडाय जायची होती, त्यामुळं मसरांचं दूध घरात, त्यांचा अजिबात हात लावला नाही, त्यांचं त्यासनी पुरं पिऊन दिलं. म्हणजे नानांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस वासरू दूध पिण्याच्या ह्याच्यात असतं त्यावेळेस त्याला भरपूर दूध पाजलं पाहिजे, आणि लहानपणी जे दूध आईचं त्यांच्या लागतं तोंडाला, त्यांना हाडं मजबूत होतात, आणि त्यावेळेस ते मोठ्यापणी भरपूर चाणाक्ष आणि चालाक असे होतात. तर नाना, तुम्ही आम्हाला तुमचा एवढा वेळ काढला, मोलाचा वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद.